राजकीय। उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार सुरू। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम। सरकारच्या चहापानाला विरोधक जाणार की बहिष्कार टाकणार याकडे लक्ष। चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही। फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच कार्यक्रमात। मात्र चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। डोंबिवलीमधल्या क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनावेळी शिंदे आणि चव्हाण एकत्र। तुम मुझे कब तक रोकोगे शेरोशायरीतून श्रीकांत शिंदेंचा इशारा। माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं। विकासाचं राजकारण करा। श्रीकांत शिंदेंचे रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच हे वक्तव्य। डोंबिवलीमधल्या निधीवरून एकनाथ शिंदेंसमोर रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये झुंपली। फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी। रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात। श्रीकांत शिंदे यांचं हे उत्तर। एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजप सत्तेत। शंभूराज देसाईंचं मोठं विधान। राज्यातले इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानं चालतात। लोढा यांच्या विधानामुळे महायुतीमध्ये खटके। महायुतीमध्ये विसंवाद होणार नाही याची काळजी घ्यावी। प्रवीण दरेकरांचं मंत्री शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर। कुणामुळे कुणाचा फायदा झाला हे काढण्याची वेळ नाही। दरेकरांकडून सामंजस्याची भूमिका। कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचा करायचा। राज्यातील भाजप नेत्यांना दिल्लीतील आकांचे आदेश। लोढांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा हा निशाणा। महायुतीतल्या सर्व पक्षांचा मालक एकच। विरोधी पक्षनेतेपद द्या अन्यथा उपमुख्यमंत्रीपद रद्द करा। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर मी मुख्यमंत्री असतानाही घटनाबाह्य बोलायचे। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मच्छरांनी दुसऱ्याला अनाकोंडा म्हणू नये। नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला। असे मच्छर मी रोज मारतो। नितेश राणे यांचं हे वक्तव्य। आणि यानंतर आपण पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। महायुती होती म्हणून आपण सत्तेत याचं भान प्रत्येकानं ठेवावं। कोण कुणामुळे सत्तेत आहे अशी श्रेयवादाची लढाई नाही। नवनाथ बन यांचं शिवसेना नेत्यांना हे उत्तर। आम्ही क्रांती केली म्हणून राज्यात महायुती सरकार आलं। संजय गायकवाड यांचं वक्तव्य। महायुतीत मतभेद असले तरी मनभेद नाही। नवनाथ बन यांची प्रतिक्रिया समोर। उद्धव ठाकरे हिरवा साप। त्यांनी स्वतःचा पक्ष गेला। ठाकरेंना झोपेतही एकनाथ शिंदे दिसतात। नरेश मस्के यांची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना झोपेतही एकनाथ शिंदेच दिसतात। मस्केंचा हा निशाणा। उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईमधून मराठी माणूस हद्दपार होतोय। मीरा भाईंदरमधल्या शाकाहारी आणि मांसाहारी वादावरून राधाकृष्ण विखेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावावर शिवसेनेने नेहमीच राजकारण केलं। विखेंची ही टीका। ठाकरे बंधू एकत्र आल्यास उद्धव ठाकरे यांचं नुकसान। आमचं कोणतंही नुकसान नाही। अबू आझमींचं वक्तव्य। समाजवादी पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढेल अशी देखील भूमिका केली स्पष्ट। ठाकरेंच्या माजी नगरसेविका मंगला सुळे यांचा शिंदे गटात प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश। पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी रवींद्र तारूला अटक करण्यासाठी बावधन आणि पिंपरी चिंचवड पोलीस फोरमधील घरी दाखल। पोलीस येण्याआधीच रवींद्र तारू घरातून निघून गेला अशी देखील माहिती। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मतदार यादीमध्ये घोळ। 82,000 नावं वगळल्याचा भाजपच्या नरेंद्र पवारांचा आरोप। याद्यांमधील दुबार नावं दाखवत नरेंद्र पवार यांच्याकडून पारदर्शक निवडणुकीची मागणी। अमित ठाकरे यांचा मेहुणा डॉक्टर राहुल बोरुडे यांच्या विवाह सोहळ्याला मोदींची उपस्थिती। दिल्लीमधल्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरे यांचं एकत्र फोटो सेशन।